नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे या दोघांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनेलवर मी आज आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर नितीन हडप यांना. नमस्कार. नमस्कार, आपलं स्वागत असं. तर मंडळी, आजचा आपला विषय सगळ्यांनाच खूप आवडेल आणि खूप मनापासून ऐकला जाईल अशी माझी खात्री आहे. कारण आज आपण बोलणार आहोत ते फॅशन या विषयावर. पण फॅशन म्हणजे कुठली, तर आजच्या काळातली नव्हे, ही अगदी पुरातन काळची फॅशन जी आहे ती आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण ओळख करून घेऊयात नितीन सरांची. तर नितीन सरांनी नितीन सर आत्ता सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन पुणे येथे फॅशन डिझायनिंग विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. भारताच्या डिझाईन परंपरा, इतिहास, संस्कृती आणि व्हिज्युअल आर्टमध्येही ते संशोधन करतात. सुदर्शन आर्ट गॅलरी, महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे येथे कला प्रदर्शने भरवून अनेक कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे मोठे कार्य ते करतात. तसेच MCC पुणे येथे चित्रसंवाद या शीर्षकाने गेल्या दशकभरात त्याने अनेक कलाचर्चा आयोजित केल्या आहेत. त्यांचा कलाभ्यास मला हे आवडतं की एका विशिष्ट कलाशैलीवरती नाही फिरत, पण आपण सतत प्रयोगशील आहात, त्याच्यामुळे तुम्हाला सतत प्रयोग करत राहायला आवडतं आणि विविध माध्यमं वापरायला आवडतात. त्यामध्ये संकल्पनांचा प्रयोग करायला तुम्हाला अतिशय आवडतं. म्हणजे तुमच्याकडनं मी जेव्हा ऐकते तेव्हा मला खूप आनंद वाटतो आणि असं वाटतं की अरे, हे एका कुठल्या ह्याच्यामध्ये हे करतच नाही, तर अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये सतत तुमचं काम चालू असतं आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. डेक्कन कॉलेजमधूनच त्यांनी MPhil केलेलं आहे आणि PhD पण तिथूनच केलेली आहे. आणि PhDचा विषय हा होता कंपोजिट मोटिव्ह इन इंडियन आर्ट, ॲनिमल, बर्ड अँड आर्किटेक्चरल फीचर्स हा त्यांचा विषय होता. तत्पूर्वी पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी DD आर्ट केलेलं आहे. अनेक महत्त्वाचे सन्माननीय पुरस्कार त्यांना मिळालेले असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी अनेक रिसर्च पेपर सादर केलेले आहेत. सिम्बायोसिसमध्ये ते सध्या शिकवतात. पण त्या अगोदर डेक्कन कॉलेजसह अनेक प्रथितयश संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. काही उत्खननांमधून त्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक संस्थांशी ते संलग्न आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन असतं. विद्यार्थीप्रिय अशा नितीन सरांनी स्वतःची व सामूहिक अशी चित्रप्रदर्शनेही भरवलेली आहेत. अनेक वर्कशॉप्स व चर्चासत्रांचे त्याने आयोजन केले आहेत. काही संस्थांचे ते संस्थापकही आहेत. मला वाटतं सुदर्शन कला नाही, तिथे काही ॲक्टिव्हिटी संस्थापक नाही, पण काही संस्थांमध्ये मी संस्थापक. डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्यापासून कलाक्षेत्रातील अनेक उपक्रमात ते स्वतःला झोकून देतात. त्यातला एक सांगण्यासारखा भाग म्हणजे प्रसार प्रकाशनने काही वर्षापूर्वी पुरा फॅशन शो म्हणून सादर केला होता आणि त्याचे सर्वस्वी संपूर्णपणे काय म्हणायचं, पुरा फॅशन ही त्यांची कलाकृती आहे. याचं संपूर्ण निर्मिती ही त्यांचीच आहे आणि त्यांनी खूप छान पद्धतीने ते केलेलं होतं आणि खूप त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अजूनही त्याची आठवण निघत असते. अनेक मुलाखतींमधून ते घरोघर पोचले आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाकडून आज आपण पुरातन भारतीय फॅशन विश्वाबद्दल जाणून घेणार आहोत. आम्ही जो फॅशन शो केला होता त्याच्या सुरुवातीला एक कविता होती, फार सुंदर आहे ती मला तुम्हाला सांगायचा मोह आवरत नाही. काय असते फॅशन, तर फॅशन असते तरुणाईची दिलकश जिंदा दिली. फॅशन कळेना कधी आहे आली आणि गेली. कधी दिसती नाजूक बाला पदर सावरताना, नखांवरती निरनिराळे रंग कधी भरताना. ओढणी चुनरी स्टोल कधी अन स्कार्फ हवेत जाई. काही गानांवर गळात कधी तर खुदकन हसते जुई. फुलापानांची हिरवी पिवळी खुलते कधी नक्षी. कधी आकाशी भरारणारा येऊन जातो पक्षी. फॅशन असते समाजाचा आरसा नित्य नवा. जपून ठेवी फॅशन कधी सांस्कृतिकही ठेवा. हा जो ज्या शेवटच्या 2 ओळी त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि आज आपण जेव्हा मुलाखत आपण घेणार आहोत, आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी, तर तेव्हा या 2 ओळी सतत आपल्या अनुभवाला येणार आहेत. नक्की नक्की.
कारण मंदिरांमधून आणि अनेक 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 गोष्टींमधून ही फॅशन आपल्याला दिसत असते, पण आपण तिकडे कधी बघत नाही. रोज नजरेने आपण तिकडे कधी बघत नाही. तर आज ती नजर आपल्याला नितीन सर देणार. तर आता आपण कधी बघत असतो की नाण्यांवरनं, इतिहासातनं चित्र म्हणा किंवा कितीतरी मंदिरांमधील मूर्ती, या सगळ्यांमधून भारतीय वस्त्रप्राभरणाविषयी आणि या विषयाच्या विस्ताराविषयी आपण बोलूयात का? नक्की. मुळात असं होतं की ह्याचे संदर्भ काय असतात. म्हणजे आपण, तुम्ही जसं म्हणालात की मंदिरांवर बघतो, नाण्यांवर बघतो, शिल्पांमध्ये बघतो, हे सगळं तर साठवलेले असतात. म्हणजे ही खरी तर रेकॉर्ड्स आहेत. ती फक्त उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि त्याच्या काही साहित्यिक संदर्भांमधनं त्याला काय म्हणायचं असं काही कळतंय का, किंवा साहित्यामध्ये काही लोकांनी साहित्यामध्ये विशिष्ट साहित्यांमध्ये येणाऱ्या वस्त्रांविषयी वगैरे म्हटलेलं असतं, पण त्याचा दृश्याशी काही संबंध नसतो. कधी कधी दृश्याबद्दल बोललेलं असतं पण त्याचा साहित्यातले संदर्भ विस्कळीत असतात. हे सगळं जोडायला फार मजा येते आणि हेच खरं आपलं आजच्या चर्चेचा विषय आहे, सगळं जोडणं. बरोबर बरोबर. तर मला असं वाटतं की पुरा फॅशन म्हणून जे पुस्तक आपण लिहिलेलं आहे, आपण प्रकाशित केलं आहे, तर त्याच्या शीर्षकाबद्दल तुम्ही काय सांगाल का? पुरा फॅशन म्हणजे पुरा हे आपल्याला माहिती आहे, पुरातत्व, पुराभिलेख. सो पुरा हे प्राचीनतेबद्दल बोलतं, ह्याच्यात काही शंकाच नाही. आणि फॅशनला मराठीत काय म्हणावं, म्हणजे पोशाख असतो, वस्त्रप्रावरणे असतात, त्याच्यानंतर अजून अनेक मराठी शब्द आहेत. पण फॅशन हे आजच्या पिढीला एकतर समजणारी गोष्ट आहे आणि फॅशनमध्ये जे ॲक्सेसरी, लाईफस्टाईल, म्हणजे डोक्या माथ्यापासून पार पायाच्या अंगठ्यापर्यंत सगळं जे येतं आणि त्याचा जीवनशैलीशी संबंध आहे, तो फक्त पोशाखात, वस्त्रप्रावरणांमध्ये येत नाही किंवा आभूषणांमध्ये येत नाही. तर हे सगळं एकत्र असणं आणि जीवनशैली सुंदर करणं हा त्यातला खरा मजेशीर भाग आहे. दॅट इज अ फॅशन. आणि त्याचा एका म्हणजे आपण क्लासशी संबंध आहे, असं फॅशन इज अ क्लासिक थिंग. तर ती पण मजेशीर भाग आहे त्याचा. आणि त्याच्यात म्हणजे आपल्याला समजा म्हणजे शिल्पांमधनं त्याचा आस्वाद घेता येत नाही, पण परंपरांमधनं, क्राफ्टमधनं, अत्तरासारखं की नाकाला जागवणारी संवेदना आहे, अशा पंचेंद्रियांचा जो संबंध फॅशनशी आहे. त्यामुळे खरा तो फॅशन हा शब्द आपण तिथे वापरला आणि पुरा फॅशन असं पुस्तकाला नाव दिलं, ज्याच्यामध्ये प्राचीन भारतातल्या प्रागैतिहासापासून 13व्या शतकापर्यंतचा आपण सगळा प्रवास त्याच्यात आणू शकलो आहोत. म्हणजे पुरातनचा शॉर्ट फॉर्म पुरा असं पण आपण असं वापरलंय आपण. बरोबर आहे. पण मग आता हे जे आपण भारतीय पोशाखाच्या अभ्यासाची आपण साधनं म्हणू किंवा फॅशनची साधनं जी म्हणू, तर ती काय आहेत? साधनांमध्ये प्रामुख्याने आपल्याला पहिल्यांदी समजून घ्यायला म्हणजे शिल्प प्रामुख्याने येतात. कारण शिल्प प्राचीन काळापासून आपल्याकडे उपलब्ध आहेत. दगडातली आहेत, टेराकोटाची आहेत, नंतरच्या काळामध्ये काही लाकडाच्या उल्लेखांची आहेत. मध्ययुगामध्ये लाकडाची शिल्प मिळतात आणि या सगळ्याच धातूची, मुख्यतः चोला ब्रांझेससारखे धातूची मिळतात. या सगळ्यामध्ये मानवाकृती किंवा दैवतीकरणामध्ये देव किंवा असं मांडताना पोशाख हा त्याचा अविभाज्य भाग आहे. आणि पोशाख म्हणण्यापेक्षा आता मी त्याला फॅशनच म्हणेन एका अर्थाने, की त्या काळच्या फॅशन त्या म्हणजे रेकॉर्ड झालेल्या आहेत, तिथे कालबद्ध झालेल्या आहेत. हा एक मुख्य सोर्स आहे. अजंठासारखी चित्रं आहेत, मंदिरांवरची चित्रं आहेत. ह्या सगळ्या चित्रांमध्ये पोथी चित्रं आहेत आपल्याकडची किंवा लघुचित्र आहेत. या सगळ्या चित्रांमध्ये हे साठवलं गेलेलं आहे. म्हणजे फॅशन इलस्ट्रेशन जसं युरोपात असतात तसं आपल्याकडे ही उत्तम ठेवा आहे आणि त्याच्याकडे डोळसपणे बघणं, म्हणजे ह्याच्या आधीच्या सगळ्या विद्वानांनी त्याच्याकडे बघितलेलंच आहे. तर एकत्रित बघणं हा एक मुद्दा त्यातला आहे. तिसरा आहे नाणी. तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे नाण्यांवर छान पोशाख येतात. विशेषतः गुप्तांच्या नाण्यांवर येणारे पोशाख फार वेगळे आहेत. म्हणजे त्यांचे कोट आहेत, त्याला पुढच्या बाजूनी कट आहे आणि मागच्या बाजूनी ते लांब आहेत, असे खूप वैशिष्ट्य. आणि त्याच्यानंतर हायलो म्हणतात तशा पद्धतीचे. पण नंतर युरोपमध्ये ते 18व्या शतकात वगैरे दिसायला लागले. पण इथे ती फॅशन वेगळ्या पद्धतीने दिसते. किंवा कुशाणांचे जे चोगा आहेत, मोठे झगे आहेत,
ते कुशाणांचे बूट आहेत, हे एका शिल्पांमध्ये, चित्रांमध्ये, नाण्यांवर साठवले गेलेले आहेत. तिसरा सोर्स आहेत म्हणजे परदेशी जे प्रवासी आपल्याकडे आले त्यांनी काही वेळेला उत्सुकता म्हणून वर्णनं लिहून ठेवली आहेत, त्याच्यामधनं आपल्याला संदर्भ, म्हणजे साहित्यिक संदर्भ हे अनेक पद्धतीने जे उपलब्ध आहेत ते सगळे संदर्भ आपल्याला वापरता येतात. आणखीन पुढे जाऊन आपण जर बघितलं पुढच्या काळामध्ये तर ह्या संदर्भांता बरोबर साहित्यिक संदर्भ तर आहेतच, त्याच्याबरोबर फोटोग्राफी जेव्हा आली भारतात तेव्हा फोटोग्राफीनी पण ते डॉक्युमेंट केलेलं आहे. फक्त आपण काळजीपूर्वक तो एक बघायला पाहिजे, हा त्यातला खरा मुद्दा आहे. आणि मध्ययुग किंवा उत्तर मध्ययुग किंवा अगदी काय म्हणू कलोनियल एरामध्ये सुद्धा आपल्याला तशा पद्धतीचे फोटोग्राफ आणि चित्र आणि ब्रिटिश अधिकारी, फ्रेंच चित्रकार, डच चित्रकार भारतात जेव्हा जेव्हा प्रवासाला आले तेव्हा तेव्हा त्यांनी काढलेली चित्र किंवा इथल्या चित्रकारांनी, इतरदेशीय चित्रकारांनी काढलेली चित्र ही सुद्धा मोठा संदर्भ या सगळ्याला ठरू शकतो. आणि उत्खननातून मिळणाऱ्या भांड्यांवर पण काही चित्र असतात, त्याच्यातून आपल्याला काही संदर्भ मिळतात. आणि काही संदर्भ हे साहित्यातले असतात, ते लाकडाच्या किंवा बांबूच्या संदर्भात तेव्हा जे बोलतात हे लोक, तेव्हा ते आपल्याला व्हिज्युअलाइज करायला लागतं, आपल्याला ते दृश्य डोळ्यासमोर आणून हे असं असू शकेल अशी कल्पना करायला लागते. किंवा आज ती परंपरा कुठल्या ट्राईबमध्ये उपलब्ध आहे का, काही घराण्यांमध्ये ती परंपरा चालू आहे का, असंही पाहायला लागतं किंवा पाहता येतं. विशिष्ट सणाच्या वेळेला ते तशा पद्धतीने पोशाख करतात का, हे काहीतरी असू शकतं. तर असे अनेक संदर्भ किंवा आत्ताच्या परंपरा ज्या आहेत, ज्या जिवंत परंपरा आपण म्हणतो, लाईव्ह ट्रेडिशन्स, त्याच्यामध्ये सुद्धा असे काही दिसतात का, असे एक उत्सुकतेपोटी आपण बघत राहणं, असे अनेक संदर्भ आपल्याला उपलब्ध आहेत आणि वापरता येतात. सगळे आपण ते बघितले पाहिजेत. खरी गोष्ट आहे. पण आपली जी पोशाखाची संस्कृती आहे तर ती आपण कोणत्या आधारावरती आपण ठरवतो? पोशाखाची संस्कृती आपली जी आहे ती खरं तर इथे जे काही सगळं आहे, ज्या गोष्टी घडत आलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याच आहेत, ह्याच्यात असं तर पहिला एक मुद्दा आहे. अगदी आपण प्राचीन काळापासून सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती ह्याच्याबद्दल जरी बोलायला सुरुवात केली, वेदांमध्ये अनेक देवतांच्या संदर्भात उल्लेख येतात, धाग्यांचे, तंतू, रेशमाचे उल्लेख येतात, त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या ॲक्सेसरीजचे उल्लेख येतात. आणि हे सगळे उल्लेख हे आपल्याला एक फॅशन कशी असेल याचा अंदाज बांधायला मदत करतात. दुसरं, उत्खननामधनं सिंधू संस्कृतीमधल्या सापडलेल्या काही शिल्पांबाबत त्या काळातला दिसणारा पोशाख आपल्यासमोर येतो आणि तो कसा असण्याच्या शक्यता आहेत हे आपल्याला अनेक पर्याय असतात. म्हणजे एकच एक असेल असं सांगता येत नाही आहे. म्हणजे सिंधू संस्कृती हे आपण ज्याला प्रोटो हिस्ट्री म्हणतो, त्या प्रोटो हिस्ट्रीतले साहित्यिक संदर्भ आपल्याला प्रत्यक्ष आज उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला काही कयास बांधायला लागतात आणि त्यातले काही पर्याय असू शकतात असं म्हणायला लागतं. ठोस असं त्याच्या बाबतीत म्हणता येत नाही. तर ह्या सगळ्या संदर्भांची एक अशी साखळी असते आणि ती साखळी आपण समजून घ्यायचा प्रयत्न केलात तर जसे काही पोशाख हे आपल्याला म्हणजे इतिहास काळामध्ये सांचीला दिसतात, तसेच काही अमरावतीला दिसतात, बारूदचे पोशाख काही अमरावतीला दिसतात, अमरावतीचे अजंठाला दिसतात. कारण अमरावती शैली ही शिल्पकलेचं उत्तम उदाहरण, तसं अजंठा चित्र हे चित्रकलेचं उत्तम उदाहरण. तर पण पोशाखाच्या बाबतीत तिकडे जे पोशाख दिसतात तीच पोशाख पद्धती अजंठामध्ये पण दिसते. तर अशी काही एक साखळीसारखंच ते असतं, दिसायला लागतं. आणि क्राफ्ट ज्या आहेत भारतातल्या त्या सुद्धा या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत की ज्यांचं कालमापन प्रत्यक्ष होत नाही पण त्या पुरातन आहेत आणि त्या परंपरांनी आलेल्या आहेत. अशा अनेक आपल्याला हे दिसतात की ज्याच्यामध्ये त्या परंपरा पण आहेत आणि आज त्या भारतीय हस्तकलांनी जिवंत ठेवलेल्या आहेत. अशी त्याच्यातली खरी गमत आहे असं मला वाटतं. पण हे सगळं करायला खूप मजा येत असेल. हा प्रश्नच नाही. म्हणजे शक्यता फील्ड वर्क किंवा म्युझियममधलं कलेक्शन्स, म्युझियममधले कलेक्शन्स फार मागे जातात अशातला भाग नाही. पण इजिप्तमध्ये एक कापड सापडलेले आहे जे तापी कलेक्शनमध्ये आहे गुजरातमध्ये आणि प्रायव्हेट कलेक्शन आहे आणि त्यांच्याकडे त्याचा तुकडा आहे आणि त्याचं जर सगळं अभ्यास केला
तर अजंठा काळातल्या किंवा त्याच्याही आधीच्या काळापर्यंत तो कापडाचा तुकडा मागे जाऊ शकेल असं आहे. किंवा इजिप्तच्या ममीवर जे आहेत ते भारतातून जाणारी कापड होतं आणि सुती कापड. तर असे अनेक संदर्भ इतर देशांच्या संदर्भात पण आपल्याला मिळू शकतात. पण याचे एखादे असे याच्यातलं एखादं रंजक छानसं उदाहरण सांगा ना. कशातलं सांगू उदाहरण? कुठल्या काळात? की म्हणजे तुम्ही आधार हा जो जोडला तर तो कसा जोडला, किंवा त्यातनं तुम्हाला असं एखादं छानसं काही फाइंडिंग सापडलं असं? हां, मला आवडेल. म्हणजे बारहूच्या एका यक्षीच्या चेहऱ्यावर काही रेषा आहेत, गालावर तिच्या काही नक्षीकाम आहे आणि ते नीट बघितलं तर लक्षात येतं काही आपल्याकडच्या ट्राईबमध्ये जे गोंदण्याचं पद्धत आहे तसं गोंदण्याच्या पद्धतीतलं ते दिसतं आणि ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं, कारण त्याचा फारसा उल्लेख इतर संशोधकांनी केलेला नव्हता. किंवा छोट्या 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 गोष्टींमध्ये आपण जर बघत गेलो तर अनेक स्टाईल्स बदल, म्हणजे एका काळामध्ये अनेक स्टाईल्स असतात आणि त्या स्टाईल्स या दोन्ही ठिकाणी दिसतात, म्हणजे साहित्यात पण दिसतात किंवा शिल्पांमध्ये पण दिसतात. जसं आपण धोतर नेसण्याच्या, पुरुषाच्या धोतर नेसण्याची पद्धत समजा सातवाहन काळातली किंवा इतिहास काळातली अशी घेतली, पहिल्या दुसऱ्या चौथ्या शतकातली, तर त्याच्यामध्ये एक असे दिसतं की तंग आहे, तर त्याला हस्ती शुंडक म्हणायचं, म्हणजे हत्तीच्या सोंडेसारख्या त्याच्यावर निर्यांच्या ज्या घड्या येतात तसं काही. दुसरा एक दिसतं त्याच्यामध्ये चतुष्कोन दिसतात, म्हणजे 4 कोण आहेत. नाथद्वाराला जर कृष्णाला आपण बघितलं कसं नेसतात तशा पद्धतीचं दिसतं. तर हे किंवा आता पंख्यासारखं दिसतं, म्हणजे फॅन शेप आहे. तर ह्याच्या साहित्यात पण उल्लेख मिळतात आणि हे प्रत्यक्ष शिल्पांमध्ये पण दिसतं. तर हे एकत्र पाहणं ही फार अनुभवाची गोष्ट आहे. किंवा अजंठा चित्रांमध्ये सुद्धा तपशिलांनी पाहत गेलं तर त्याच्यातल्या अनेक चित्रांमध्ये बारीक बारीक इतक्या तपशिलांनी येणाऱ्या गोष्टी आहेत की त्या आपल्या डोळ्यातनं आणि बघण्यातनं सुटतात. आणि हल्ली फोटोग्राफीची टेक्निक डेव्हलप झाली आहेत, आपल्याला एनलार्ज करून बघता येतं कम्प्युटरवर, तर त्यांनी फार उपयोग होतो. म्हणजे अलीकडे, म्हणजे आधीच्या संशोधकांपेक्षा आत्ता आपल्याला असं करता येतं. म्हणजे मला मी आत्तामध्ये एक रिसर्च पेपर केला होता, त्याच्यामध्ये मला असं करता आलं की अकबरनामा म्हणून जो ग्रंथ आहे ह्याच्यात कॅसलमध्ये लंडनच्या, त्या कॅसलमधल्या ग्रंथाचे फोटो मला इथे मिळाले, पण आता ते अशा रेझोल्युशनला आहेत की ते एनलार्ज करून बघता येतात. तर ते जे काही त्या बादशहाच्या दरबारातले जे सेवक आहेत, सरदार आहेत, मातब्बर आहेत, त्यांच्या कपड्यांवरचे डिझाईन मोटिफ मला एक एक एनलार्ज करून त्याचा पॅटर्न कसा असेल, त्याचं रिपिटेशन कसं आहे, म्हणजे एकाच लाईनीत ते सगळे मोटिफ गेलेत का, मग मध्ये हाफ ड्रॉप म्हणतो आम्ही त्याला टेक्निकली, तसे खाली आहेत का, मग पुरात एक सोडून आहे का, अशा अनेक पद्धतीने ते. आणि मला जवळजवळ 150च्या वर तसे मोटिफ मिळू शकले, पण हे तंत्रज्ञानामुळे शक्य झालं. म्हणजे आधी असं प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक म्युझियममध्ये जाऊन देशातल्या इतर देशात जिथे संग्रह तिथे बघणं शक्य होत नाही, पण या तंत्रज्ञानामुळे हे शक्य होतं. ही एक नवीन संशोधकाला चांगली गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. आता तंत्रज्ञानाचा विषय निघाला नाही म्हणून आता इथे एक असा मला अजून प्रश्न पडला आहे की आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला अभ्यास अशा पद्धतीने छान करता लागला, पण हा तुम्ही जेव्हा प्राचीन गोष्टींचा अभ्यास करता तर त्यावेळेला प्राचीन तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय असं? प्राचीन तंत्रज्ञान हे फारच प्रगत होतं अनेक दृष्टींनी. म्हणजे अगदी आपण सिंधू संस्कृतीतलं नर्तिकेचं शिल्प घेतलं तर धातू उत्काम पद्धती, लॉस्ट ट्रॅक प्रोसेस प्रसिद्ध आहे, पण त्याच्यामध्ये मला वस्त्रप्रावरण आणि फॅशनच्या दृष्टीने तिची हेअरस्टाईल वैशिष्ट्यपूर्ण आहे, किंवा गळ्यातला एक कंठा आहे तो एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. किंवा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बघाल तर एक असा उल्लेख येतो की सुई ठेवायची एक डबी आहे आणि त्याचा साहित्यात उल्लेख होतो, मोतीचंद्रांनी पण तो उल्लेख केलेला आहे. त्याला सूची नलिका असं म्हणतात. ती सूची नलिका जी आहे त्याच्यामध्ये
बांबूची पेटी असते आणि त्याला आतून म्हणजे डबीच असते बांबूची आणि त्याला आतून मेणाचा थर दिलेला असतो. आता मेणाचा थर दिल्यामुळे सुई तिथे राहते. तुम्ही डबी उघडल्यावर पडायची शक्यता कमी होते. तर ह्या ही माणसाच्या गरजेतून निर्माण झालेली आणि प्राचीन तंत्रज्ञानच आहे हे उत्तम, की सुई ठेवायची. म्हणजे नवीन आधुनिक तंत्रज्ञानामध्ये किंवा डिझाईनमध्ये आपण म्हणतो की एक त्याच्यामध्ये एम्पथीचा भाग आहे. मी तुम्हाला समजून घ्यायचं आणि तुमच्या गरजेप्रमाणे काहीतरी डिझाईन करायचं. हाच मुद्दा त्याच्यात येतो की सुई पडते डबी उघडली की, तेव्हा त्याला एक मेणाचं थर आहे, त्याच्यामुळे आत सुई राहते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात की वस्त्र घेताना ती तुमच्या प्रोफेशनशी त्याचा संबंध असणं, सैल धोतर असणं, तंग असणं, ह्याचा मी घोड्यावर रपेट करणार आहे तर मला कसा असणं अपेक्षित आहे. काही वेळेला त्याचा अन्वयार्थ काढणं चित्रांवरनं अवघड होतं. उदाहरणार्थ दख्खनी शैलीमध्ये जे शाही आल्या पातशाहींमध्ये, त्याच्यातली जी गोवळकोंड्याची वगैरे चित्र आहेत किंवा विजापूरची, त्याच्यातले राजे हे म्हणजे बादशहा हे पूर्ण पायघोळ वस्त्र असतात त्यांची आणि ते घोड्यावर आपण जसं स्कूटरवर पूर्वी एका बाजूनी बसायचो तसे बसलेले चित्रात दाखवलेले आहेत. तर दोन्हीकडे पाय टाकून नाही, तर ते एक मजेशीर असतात. तर इथे आता तंत्रज्ञानाचा विचार न करता तो आर्टिस्टिक फ्रीडम आहे का पोशाख पद्धती आहे असाही त्याच्यात विचार येतो. तंत्रज्ञानाचा विचार करताना आणखीन अनेक गोष्टी दिसतात. जसं की सिंधू संस्कृतीमध्ये किंवा नंतरच्याही काळात ह्याच्या म्हणजे कपड्यांवर कपडा सजवणं हा मुद्दा येतो. म्हणजे हल्लीकडे त्याला SOT असं म्हणतात फॅशनमध्ये, सरफेस ऑर्नामेंटेशन टेक्निक. म्हणजे जो सरफेस आहे कापडाचा तो सजवण्याची पद्धत. आपल्याकडे त्याच्यामध्ये मणी लावलेले दिसतात, मोती लावलेले दिसतात, त्याच्यानंतर बांधणी दिसते, बाटिक दिसतं, त्याच्यानंतर आपल्या परंपरांमध्ये अनेक प्रकारच्या एम्ब्रॉयडरी आहेत. साधा टाका आहे, डबल टाका आहे, एक दोरी आहे, बरेच टाक्यांची पद्धती आहेत. पंजाबमधल्या एम्ब्रॉयडरीज आहेत, अशा अनेक ठिकाणच्या एम्ब्रॉयडरीज आहेत. किंवा कापडावर कापड तलम वापरून केलेल्या काही कट असलेल्या कलाकृती आहेत, जसं ओडिसामध्ये असतं. तर हे कटवर्क म्हणतात. अशा अनेक टेक्निक आपल्याकडे वापरण्यात, तर हे एक तंत्रज्ञानच आहे. किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या कात्रीचा वापर, तर सत्यक असं कात्रीला एक शब्द येतो. तर हे सगळं तंत्रज्ञानाचाच भाग आहे. फक्त त्या काळातल्या प्रगतीच्या लक्षणाचा एक एक टप्पा पूर्ण मानवी विकासाचा असं म्हणून आपण त्याच्याकडे बघत गेलो तर ते तंत्रज्ञान त्यावेळेला 100% प्रगतच असणार. आणि ते गरजांना धरून, मानवी गरजांना धरून तत्कालीन समाजाच्या आलेली ती तंत्रज्ञान आहेत. कदाचित ती कालांतराने कालबाह्य होतात. आणि जसं की पूर्वी एका विशिष्ट काळापर्यंत भारतात स्त्रियांच्या कमरेखालचीच वस्त्र पुरुषांप्रमाणे वापरायची. वर एक आपण ओढणीसारखं वस्त्र म्हणू, अधोवस्त्र, तसं असायचं. पण नंतरच्या काळामध्ये पूर्ण शरीर झाकण्याची पद्धत आली. तर हे कालबाह्य झालेल्या काही गोष्टी असतात अशा. पण त्याचा तंत्रज्ञानाशी संबंध असण्यापेक्षा अनेकदा समाजाच्या गरजांची आणि सामाजिक म्हणजे राजकीय सामाजिक पार्श्वभूमीचा मुद्दा तिथे अनेकदा येतो पोशाखांमध्ये. बरोबर. पण त्याच्याबरोबरच तत्कालीन हवामानाचा, त्या गरजांचा पण प्रभाव तिथे नक्की येतो. म्हणजे अगदी बघा कसं, म्हणजे आपण जसे असतो तसं देवाला देतात, तसं सारसबागेच्या गणपतीला थंडीमध्ये स्वेटर असतो. हे इतकं छान याचं उदाहरण आहे. किंवा आपण मगाशी नाथद्वारा म्हणालो, किंवा अनेक मंदिरांमध्ये देवतांना त्या पद्धतीचा एक साज देणं, साज शृंगार देणं, त्याला अंगभोग रंगभोग म्हणतात, तसा त्यांना देणं. आणि तो राजाला किंवा म्हणजे त्या तत्कालीन उच्चभ्रू समाजातले जे सगळे संस्कार असतात किंवा फॅशन असते ती सगळी देणं हा त्यातला मुद्दा असतो. तर तसं ह्याच्यातही दिसतं की ते त्या प्रकारचेच वस्त्र प्रावरणं, त्या प्रकारच्याच गोष्टी तिथे त्याला अर्पण
केलेले हे आपल्याला म्हणजे दिसतात. मग अशा आपण जसं बघितलं की ज्या अभ्यासाची जी वेगळी वेगळी साधनं आहे तर त्याच्यात पण हे बदल दिसतात. मध्ये बदल हे नक्कीच परावर्तित झालेले असतात. म्हणजे जेव्हा आपल्याकडे युची ट्राईब म्हणजे कुशाण आले मंगोलियातनं, तर तुम्ही मगाशी जो हवामानाचा विषय काढला त्याचं फार छान उदाहरण आहे की मंगोलियामध्ये थंड प्रदेश असल्यामुळे अनेक थरांचे कपडे घालायची पद्धत आहे. बरोबर. त्याच्यानंतर पूर्ण गुडघ्यापर्यंत उंचीचे बूट, त्याला खफुसा असा शब्द आहे, ते वापरायची पद्धत आहे. आणि उदिच्य वेश असं आपल्याकडे त्याला म्हणतात, म्हणजे शक्यतो इराणी भागातला वेश. मग त्याच्यामध्ये एक टोपी असते, पूर्ण कोट असतो, मग त्याला परत बाहेरून एक कोट असतो, म्हणजे एक जाड कपडे. आणि ते आपल्या इथल्या हवामानाला कितपत सूट आहे नाही, तर म्हणून राजघराण्याच्या ह्याच्यात ते दिसतात, पण त्यातल्या सामान्य माणसाच्या ह्याच्यात ते दिसत नाहीत, कारण ते एक तुमच्या प्रतिष्ठेचं लक्षण असणार तो पोशाख. तर हे असे जे पोशाख आहेत त्याच्यामध्ये पूर्ण अंगरखे आहेत, गुडघ्यापर्यंतचे आहेत, त्याच्यानंतर त्याला कंबरपट्टा आहे, असे सगळे जे दिसतात ते हवामानाच्या संदर्भातले येतात. किंवा आणखीन दिसेल तुम्हाला की कंबलांचे प्रकार, म्हणजे बुद्ध वाङ्मयामध्ये पण आहे की केशकंबल, पंडू कंबल, म्हणजे माणसाच्या केसापासून तयार केलेलं कंबळ. म्हणजे एका लेवलला आपण आज सस्टेनेबिलिटी असं म्हणतो आणि त्याच्यावर काही काम करतो, पण तेव्हा ही समाजामध्ये होतीच. म्हणजे मुलं ती अंतर्भूतच होती संस्कृतीमध्ये, त्याला वेगळं काही करायची गरज नव्हती. की केस वाया घालवण्यापेक्षा ते वापरून त्याचं कांबळ करणं माणसं वापरतात, प्राण्याचे वापरतात तसं माणसाचे. तर केशकंबल म्हणून एक येतं, त्याच्यानंतर एक पंडू कंबल म्हणून येतं, म्हणजे पांढऱ्या कांबळी बुद्धांनी कुणाला दिल्या किंवा कोणी बुद्धांना दिल्या, अशा पद्धतीच्या कांबळांचं येतं. किंवा आपण बघितलं तर महाराष्ट्रातही आपल्या सगळा जो धनगर समाज बांधव आहेत ते सगळे त्या पद्धतीचं प्रोडक्शन आजही म्हणजे लोकरपासनं करणारे आहेत. किंवा गढवालमध्ये आहे, आणि बऱ्याच ठिकाणी आहे, चंबळमध्ये म्हणजे चंबामध्ये आहे. ह्या छोट्या छोट्या ज्या क्राफ्ट आहेत त्या ह्याचंच एक द्योतक आहे की ही एक परंपरा आहे आणि ती विशिष्ट सीझनमुळे बदलणाऱ्या फॅशनशी संवाद साधणारी किंवा निगडीत आहेत. उन्हाळ्यामध्ये नक्कीच आपल्याकडे धोतर आणि पांढरा कपडा, मुळात सातवाहन काळात जर नीट बघितलं म्हणजे अजंठा चित्रामध्ये दिसणारं हे एक आहेच, पण पांढऱ्या कापडाचा जास्त वापर होत असावा आणि रंगीत तसं मर्यादित असावं असं दिसतं. म्हणजे बहुतेक आवड निवड किंवा उपलब्धता किंवा सोयी सुविधा, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यात असू शकतात. ते जास्त कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. किंवा काही विद्वानांच्या मते की मुळात उत्पादन कमी, म्हणजे कापूस होणं सगळं पावसावर अवलंबून, कमी जास्त होणं, त्याचा व्यापार असणं, बाहेर जाणं, भारतात राहणं, आणि मग वापरणं, आणि खूप वापरायची गरज आहे का असा एक मुद्दा असणं, ह्या सगळ्याचं प्रतिबिंब ह्या प्रत्येक पोशाखाच्या प्रत्येक काळातल्या, म्हणजे आपण अगदी मौर्य काळ घेतला, शुंग सातवाहन घेतला, गुप्त काळ घेतला, सातवाहन त्याच्याही आधी आपले आहेत, मग मध्ययुगामध्ये घेतलं, ह्या सगळ्या छोटी छोटी जी राज्य होती आपल्या इथे यादवांपासून सगळी, त्या सगळ्यांमध्ये पोशाखाच्या काळानुरूप बदल तर दिसतातच. आणि विशिष्ट राजाचे त्या सीझनचे पोशाख असे आपल्याला खूप नंतरच्या काळात, जिथे आपल्याला प्रत्यक्ष कापड उपलब्ध होतं, म्हणजे त्याचे पुरावे चित्ररूपात वगैरे न राहता प्रत्यक्ष अंगरखे उपलब्ध आहेत राजस्थानमधल्या संग्रहालयांमध्ये राजांचे, तिथे अगदी प्रखरशाने जाणवतात की तलम आहे, मग पोशाखामध्ये घोडदौडीसाठी जाण्याचे पोशाख वेगळे, ही जी आहेत ते. आणि शिवाय रंगांचा संदर्भ तुम्ही जसं म्हणालात तसं त्याच्याशी धार्मिकतेशी पण संबंध आहे. काही घराण्यांमध्ये काळा रंग चालत नाही, काहींमध्ये हां, पण राजस्थानमध्ये काही पद्धती आहेत की फेटा मी कुठल्या रंगाचा बांधून जायचा आहे, कुठल्या कार्यक्रमासाठी जाताना काय, ह्या सगळ्याचे जे उपचार आहेत ते सुद्धा या संस्कृतीची आणि पुरा फॅशनशी निगडीत आहेत. आणि आता कित्येक पुरावे हे आपल्याकडे उपलब्ध नाहीत, पण आपण त्याच्यावरून ह्या परंपरांवरून अंदाज बांधू शकतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे.
खरं आहे. आता आपण जो शो केला होता, आपण जी सुरुवात केली, ती आपण सिंधू पुजारापासून हो सुरुवात केलेली होती. तर त्यामुळे मला पहिल्यांदा असा प्रश्न पडला आहे, की सिंधू संस्कृती हा आपल्या सगळ्यांचा अभिमानाचा विषय आहे. तर मग त्यातील वस्त्रप्राभरणांबद्दल काय सांगता येईल आणि त्याच्यावर आधारित तो मोहेंजोदारो हो सिनेमा आपण बघितलेला तो होता. रिस्टोअर करताना त्याच्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा रिकन्स्ट्रक्ट केलं की कसा असू शकेल, हं, तर त्याच्यामध्ये दोन पुतळ्यांच्या म्हणजे एकतर डोक्यावर त्याच्या पदक असण्याचा हो, मुद्दा आहे. हो, तर पदक आहे, त्याला मागे छान रिबिन आहे, हो. उत्तम. म्हणजे त्याच्या असं दिसतं की किती काटेकोरपणे म्हणजे कौशल्य ज्याला आपण म्हणून नीट कापून त्याचं नीट शिवून केलेली ती दिसते. ते पदकाला अगदी बोसुला वापरलेली दिसतो. रिबिन बोसारखी दिसते म्हणजे गाठ. ते खूप इंटरेस्टिंग आहे. दुसरं त्याची जी शाल आहे त्याच्यावर जे 3 पदकांची नक्षी आहे हं. त्याला इस्तब्रक असं काही संशोधक लावतात आणि ते म्हणतात इराणमध्ये तशी पद्धत होती. बरं. पण स्तवरक हा त्याचा मराठी म्हणजे एक भारतीयकरण झालेलं असंही मानतात. उलटही असू शकेल, भारतीयाचं इराणी, तो वेगळा विषय असू शकतो. पण ती नक्षी फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अशा अनेक शक्यता आहेत की ती थोडीशी उथळ आहे. हं. तर सोन्याच्या काही भाग गोल अर्धगोल बनवून त्यांनी तो बदाम सारखा जो आकार आहे तो केलेला आहे का, किंवा दुसरं जाड पद्धतीचं विणकाम करून केलेलं आहे का. काही संशोधकांनी त्याला ब्लॉक प्रिंटिंग सारखं मानलंय. बरं. पण आता ते कसं होतं कित्येकदा की संशोधक हा काय दृष्टीने ते पाहतोय त्याच्यावर, कारण साहित्यात आपल्याला पुरावे उपलब्ध नाहीत. म्हणजे त्याचं परफेक्शन कसं आहे त्याप्रमाणे किंवा त्या सिंधू संस्कृतीतल्या पुरुषाच्या इथे एक ताईत आहे, हं. तो पण बऱ्याच गोष्टी सांगतो. कारण उत्खननात तशा प्रकारचे ताईत आपल्याला मिळतात. किंवा इतरही अनेक म्हणजे नर्तकीचं उदाहरण घेतलं तर मातृदेवता आपल्याला काही टेराकोटाच्या मिळतात आणि त्या नर्तकी जरी पोशाख फार नसला नर्तकीवर तरी त्या मातृदेवतांवर छान पोशाख आहेत. आज रॅप राऊंड असतात तसं एक कापड ओव्हरलॅप केलेलं स्कर्ट सारखं लेंथची काही दिसतात. बरं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये गळ्यामध्ये दागिने दिसतात आणि ते दागिने गळ्यापासून पार असे कमरेच्या खालपर्यंत आलेत. बरं. आणि आपण आजही आपल्या देवतांना बघितलं, कोल्हापूरची अंबाबाई किंवा याच्यात तर गळ्यापासून पायापर्यंत म्हणजे अगदी दागिने वेगळ्या सगळ्या आलेले असतात. तर एक काळ असा होता का की जो दागिने हाच पोशाख असा मानणारा समाज होता का, असं त्यातनं आपल्याला म्हणता येऊ शकतो, प्रश्न पडू शकतो. डोक्याच्या बाबतीत एक छान असे क्राऊन आपण जसे म्हणू हो. किंवा वेगवेगळ्या प्रकारची आभूषणं म्हणू तसे काही दिसतात की ज्याच्यात असं दिसतं की स्ट्रक्चर म्हणजे आत बांबूचं काही करून घेतलंय किंवा धातूचं काही करून घेतलंय आणि त्याच्यावर कापड गुंडाळले. जशा पगड्या आपल्याकडे असतात त्या पगड्या अशा वेगळ्या वेगळ्या आकाराच्या असतात. पण हे जे क्राऊन आहेत ते थोडेसे मोठे आहेत आणि आकाराने वेगवेगळे आहेत. म्हणजे इव्हन आपल्या त्याच्यातली जी सिंधू संस्कृतीतली प्रसिद्ध असं पशुपतीची जी मुद्रा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो असा एक टोपीसारखा एक वेगळा फॉर्म दिसतो, ज्याची तुलना काही लोक हिमालयन किंवा तिबेटमधल्या संस्कृतीमध्ये आत्ता वापरतात त्या टोपीशी करतात. पण ह्याच्यावर अनेक पद्धतीने त्याला इंटरप्रिट करायला वाव आहे. आणि सिंधू संस्कृतीतला पोशाख फार महत्त्वाचा आहे, कारण अलीकडे जे नवीन संशोधन झालेलं आहे ज्याला आर्यन प्रॉब्लेम असं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणतात आणि त्याच्यामध्ये वैदिक संस्कृती आणि वैदिक वाङ्मयात दिसणाऱ्या जे शब्द आणि संकल्पना पोशाखाबाबतीतल्या आहेत त्या सिंधू संस्कृतीतल्या दिसणाऱ्या पोशाखाची आपण ताडून पाहिलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात. खरी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जे शिक्के वेगळे सापडतात त्याचीही काही मदत होते. हो, त्याची मदत होते. त्याच्यामध्ये काही ठिकाणी तुरळक असे पोशाखाचे उल्लेख म्हणण्यापेक्षा संदर्भ दिसतात. काहीतरी असं खाली कमरेच्या खाली काही गुंडाळलेलं आहे वगैरे इतपतच. खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यात तसं दिसत नाही अजूनही. पण जेव्हा सिंधुलिपी वाचता येईल पूर्णपणे तेव्हा आपल्याला खूप मोठं भांडार उघडलं जाणार आहे. खरं आहे. सिंधू संस्कृतीतल्या उत्खननामध्ये मी असं वाचलं होतं, मला माहिती नाही,
पण मी असं वाचलं होतं की त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मणी सापडले होते. तर हे मणी निर्माण करणं हाही त्यांच्या तंत्रज्ञानाचा मणी तुम्ही म्हणताय तसं मणी हा त्यांच्या तंत्रज्ञानाचा विषय होता, कारण मण्यांचे दागिने मग अशी जे पूर्ण गळ्यापासून पायापर्यंत मातृदेवतांच्या टेराकोटाच्या जे दिसतं म्हटलं, त्याच्यामध्ये सोन्याच्या अनेक दागिने सापडलेलेच आपल्याला मोठ्या मोठ्या साईटवर. हरप्पा आहे, मोहनजोदाडो आहे, चुनीदारो आहे, या सगळ्या, लोथल आहे, कालीबंगन आहे, इथे सापडलेलेच आहेत. बांगड्यांचे अवशेष सापडलेले आहेत, धातूच्या बांगड्या सापडलेल्या आहेत, त्याप्रमाणे मणी सापडलेले आहेत. आणि मण्यांमध्ये त्याच्यात अनेक पद्धतीचे म्हणजे नुसतं एक खड्याचा दागिना करणं किंवा दगडाचा दागिना करणं इतकं मर्यादित नाही आहे. अनेक आकारांचा त्याच्यामध्ये एक्सप्लोरेशन, म्हणजे आम्ही डिझाईनमध्ये असं म्हणतो 3D एक्सप्लोरेशन, 2D एक्सप्लोरेशन. तर त्यांनी अनेक शक्यता बघितलेल्या आहेत त्यातल्या, की चौकोनी दगड, थोडा लांब, मध्ये जाड, पुढे पातळ, वर्तुळाकार, षटकोनी, ज्या शक्यता आकारांच्या असतील त्या सगळ्या पाहिलेल्या आहेत. नुसत्या तेवढंच नाही तर ॲगेट वगैरे सगळे दगड जे त्या भागामध्ये उपलब्ध आहेत ते सगळे वापरलेले आहेत. आणि ते वापरताना त्याच्यातनं दोरा जाणं ही जी टेक्नॉलॉजी आहे ती तर दिसतेच, पण सौंदर्यदृष्टीने जर त्या दगडाला काही काळ्या रेघा आहेत तर त्याचा फार सौंदर्यपूर्ण उपयोग केलेला आहे. आणि हे असं स्टेटमेंट नाही आहे, पण मला आपल्या नॉर्थ ईस्टर्न स्टेटमधले जे दागिने आहेत दगडाचे, लोक धर्मामध्ये म्हणजे ट्रायबल लोकांमधले, त्याच्यात आणि ह्याच्यात फार साम्य दिसतं. म्हणजे ह्याच्यावर खरं तर कोणीतरी काम करायला पाहिजे, कारण खूप वेळ देऊन काम करायला पाहिजे, मोठं काम असू शकतं ते. तर ते म्हणजे तो अविभाज्य भाग आहे. ह्याच निमित्ताने मला शंखांबद्दल बोलायला आवडेल. शंखाचे ते दागिने, मुख्यतः बांगड्या, सिंधू संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असा त्याचे उद्योग सापडलेला आहे. म्हणजे 8 फूट 10 फूट असे बांगड्यांच्या, म्हणजे शंखांचे अर्धवट केलेले बांगड्यांच्या प्रक्रियेतला काही भाग सापडलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणावर शंखाच्या बांगड्या सापडलेल्या आहेत. आजही कलकत्ता म्हणजे बंगालमध्ये पांढऱ्या बांगड्या वापरतात. आणि शंखाला विशिष्ट स्ट्रोक देऊन तुम्ही जर त्याचा छिलका काढला तर ते जे होतं त्या घासून बांगड्या करायची तंत्रज्ञान जे सिंधू संस्कृतीमध्ये होतं ते आजही वापरात आहे. आणि त्याला आजही लोकांमध्ये धार्मिक किंवा जीवनातल्या अनेक गोष्टींमध्ये महत्त्व आहे, म्हणून तर त्याचा वापर आहे. तर अशा अनेक गोष्टी, म्हणजे तुम्ही मण्यांचं तर आहेच, पण शंख आणि इतर गोष्टी की जे निसर्गात आहेत त्याचा वापर फॅशनमध्ये करणं असा मुद्दा आहे. फारच छान आहे, मला फार आवडलं. आणि तुम्ही कधी हे काम केलं तर ते बघायला पण खूप आवडेल. नक्की नक्की नक्की. चाणक्य अर्थशास्त्रामध्ये पोशाखाबद्दल आणि वस्त्रोद्योगाबद्दल खूप माहिती दिली आहे असं मला समजलं. तर त्याच्याबद्दल आपण काही माहिती द्याल? हां, अर्थशास्त्रामध्ये काय नाही असा खरा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही तर त्याच्यातला ऑथॉरिटी आहात, तुम्ही त्याच्यावरच काम केलेलं आहे. पण पेशेकार सिप्पी म्हणून काही लोकांचे उल्लेख येतात. म्हणजे जे विवर्स आहेत, भरतकाम करणारे आहेत, त्यांच्या गिल्ड संघटनांसारख्या होत्या असं आपल्याला दिसतं. किंवा कप्पास रखिका म्हणजे कापसाच्या शेताची राखण करणाऱ्या अशा काही लोकांचा उल्लेख येतो. तर हे अप्रत्यक्ष संदर्भ त्याच्यामध्ये येतातच, पण प्रत्यक्ष संदर्भ रंगांचे येतात की त्या काळामध्ये निळा रंग, पिवळा रंग, तांबडा रंग हे प्रामुख्याने वापरत असावेत असं त्याच्यातनं दिसतं. आणि हे सगळे साहित्यिक संदर्भ फार महत्त्वाचे आहेत, कारण त्या काळात शिल्प आपल्याला दिसतात. चित्र नसल्यामुळे रंग आपल्याला साहित्यातनंच बघायला लागतात. तर असे अनेक उल्लेख अर्थशास्त्रामध्ये येतात की ज्याच्यामधनं आपल्याला मौर्य काळातला पोशाख कसा असावा ह्याचा एक विचार करण्याला चालना मिळते. दुसरं म्हणजे मौर्य काळाचाच विषय निघाला तर शिल्प ही महत्त्वाची आहेत. आणि त्याच्यामध्ये यक्षाची आणि यक्षिणीची शिल्प म्हणजे हुबेहूब त्या काळातल्या मंडळींचं रूपच आहे ते यक्ष रूपामध्ये. त्याच्यामध्ये धोतराचे प्रकार दिसतात, लुंगीसारखं एक दिसतं,
त्याच्यानंतर यक्षिणींची धोतर दिसतात. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मौर्य काळात दिसणारा तो म्हणजे पुढं एक पट्टा येतो जो इतर नंतरच्या काळामध्ये तो दिसत नाही. मौर्य काळात प्रामुख्याने दिसतो आणि तो असा कमरपट्ट्यासारखा आहे आणि त्याला पुढे एक असा पॅनलसारखं येतं. त्याच्यावर ते कशाचे असतील तर जाड आपण ज्याला कापडावर कापड लावून क्विल्टिंग करतो तशाचे असू शकतात किंवा कापडावर भरतकाम इतकं जाड केलं की त्यांनी ते जड झालेत आणि ते आलेत असं दिसू शकतं किंवा मण्यांचं काम त्याच्यावर दिसू शकतं किंवा खड्यांसारखे किंवा मगाशी म्हटलं तसं मण्यांचं काही काम त्याच्यावर असू शकतं किंवा छापील असू शकतं. पण त्याच्यावर नक्षी आहे आणि त्या अत्यंत बारकाईने केलेल्या आहेत. तर आणि तो स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोन्हीमध्ये ते पुढे दिसतं. तर हा एक मौर्य काळातला खूप वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे जो इतर ठिकाणी दिसत नाही. आणि दागिन्यांच्या बाबतीत तर मौर्य काळामध्ये पुरुष स्त्रिया इवन पुढेही तुम्ही पाहिलं तर अष्टमंगल हार आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतात पुढे याच्यामध्ये. सातवाहन काळामध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रतीकं येतात. श्रीवत्स आहे, अंकुश आहे, त्रिरत्नासारखा एक त्रिशूळसारखा येतो. असे अनेक 8 वेगवेगळ्या प्रकारचे 8 असे शुभ चिन्ह म्हणून ती येतात आणि त्याचा एक अख्खा दागिना येतो तो त्या काळातच येतो. त्याच्या पुढच्या काळात अष्टमंगल हार मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. किंवा कानातल्यांबद्दल आपण जेव्हा बोलतो फॅशन म्हणून तेव्हा ताटंक चक्र म्हणून जड गोल कानातले येतात किंवा कर्णफलक म्हणून चौकोनी हेवी येतात. आणि अजंठा चित्रामध्ये किंवा बुद्ध कलेमध्ये आपल्याला दिसतील की असे कान लांब असतात. तर ते लांब असण्याचं कारण आणि ते विद्वत्तेशी पण जोडलं गेलेलं आहे. जड दागिने असल्यामुळे आणि आजही तमिळनाडूमध्ये काही वर्गांमध्ये म्हणजे काही समाजांमध्ये अशा प्रकारचे जाड वापरायची पद्धत आहे. तर ही इतकी परंपरा फॅशनची कंटिन्यू झालेली ती चित्र बघितलेली आहे. तर मला दरवेळेला असं वाटायचं की हा चित्रकाराच्या त्याला जे ते चित्र सौंदर्यपूर्ण करून दाखवायचं त्याच्यामध्ये त्याने ते तसं करून दाखवलं. कारण प्रॅक्टिकली जर बघितलं तर इतकं मोठं कानातलं तुम्ही घालू आणि पेलू शकता का? हा म्हणजे मलाही तुम्ही म्हणताय तसा प्रश्न होता. पण मी दक्षिण भारतातलं मी जे उदाहरण म्हणतो की अलीकडेच तो फोटो काही कारणांनी पाहण्यात आला. तर चेन्नईच्या परिसरामध्ये एक म्हाताऱ्या महिला ते घालतात आणि ते हळूहळू लांब होत जातं. म्हणजे हे वाढवत गेलं की म्हणजे थोडं वजन वाढवलं की ते खाली येतं, पुन्हा वजन वाढ असं करून ते ताटंक चक्र किंवा ती फलक वापरलेली आहेत, कर्णफलक वापरलेली आहे. ते एवढं ते वापरण्यामागे त्याच्या मागे काही सामाजिक संदर्भ दाखवण्याचा किंवा असा काही प्रकार यक्षींच्या शिल्पामध्ये ती दिसतात प्रामुख्याने. पण बहुतेक सगळ्यांच्या म्हणजे विशिष्ट त्याचा काही संदर्भ सांगणं अवघड आहे आणि तसा काही त्याला क्लू नाहीये. त्यामुळे सांगणं अवघड आहे. नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे की बरोबर आहे. किंवा काही वेळेला आता हल्ली राजस्थानमध्ये जे जाड हे वापरायचे पायामध्ये कडी वापरतात त्याचा संदर्भ चाल चांगली राहण्याशी म्हणजे तुमचं वॉक चांगला राहतो वगैरे अशाशी जोडलं जातं किंवा असं तसं सांगणं अवघड आहे. कारण इतकं मोठ्या कामात हो म्हणजे सोयीपेक्षा गैरसोय होईल का असं वाटतं. पण काही काळामध्ये तशा फॅशन दिसतात. आता युरोपातल्या फॅशन बघितल्या तर क्रोनोलिन फॅशन होती की ज्याच्यामध्ये ते असे मोठेच्या मोठे जगे घालायचे, त्याला म्हणजे बास्केट असायची किंवा एक पिंजरा असायचा क्रोनोलिन फॅशनचा, केज, आणि मग ते असं आता ते वापरायचं का तर ते एक स्टेटस सिम्बॉल म्हणून त्याचा उपयोग हा मुद्दा. ह्या युरोपात असं दिसतं त्या क्रोनोलिन फॅशनमध्ये की त्यांना रेस्टॉरंटमधल्या अंतर बदलायला लागली 2 टेबलमधली किंवा दारं मोठी करायला लागली, पण त्यांनी फॅशन ती ठेवली. तर नंतर ती म्हणजे व्हिक्टोरियन एरानंतर ती पूर्ण गेली. तसं काही काळातल्या त्या समज असतात आणि समाजात वाढत गेलेल्या कालानुरूप पिढ्यानपिढ्या वाढत गेलेले त्या एक पद्धती असतात आणि त्याला तो समाज मानतो आणि पुढच्या पिढ्यांना त्याच्यातला फोलपणा लक्षात येतो किंवा मर्यादा लक्षात येतात आणि ती बदलत जाते. तसं झालेलं आहे अनेकदा. किंवा अनेक ठिकाणी असं दिसतं की आपल्याकडे पण की जाड जे मगाशी खपुसा म्हटलं तर ते ज्यांना तो वापरायचा त्यांनीच वापरले.
संन्यासासारखा माणूस खडावाच वापरतो की किंवा अनवाणी जाणं, म्हणजे आता आपल्याकडे नर्मदा परिक्रमा किंवा अनवाणी जाणं किंवा म्हणजे पादत्राणं बाहेर ठेवणं ही आपल्याकडची पद्धत आहे. तर त्यामुळे अनेक शिल्पांमध्ये पादत्राणे दिसत नाहीत, कमी शिल्पात दिसतात. अशा काही मर्यादा किंवा संदर्भ असणारच आहेत सांस्कृतिक. पण तुम्ही मगाचं जो म्हणलात की ते कालानंतरच्या काळात दिसत नाही, कारण त्याचा उपयोग किंवा त्याचे सामाजिक संदर्भ बदलले असणार आहेत. बरोबर आहे. किंवा त्यातला फोलपणा किंवा ते प्रॅक्टिकल नसणं हे सुद्धा समोर आलं असेल, होऊ शकेल, झालेलंच असणार आहे. बरोबर आहे. तर ते आपण बघितलं. मग त्यानंतर आता मला पुढचा प्रश्न हा पडतो किंवा मला समजून घ्यायचं आहे की अजंठा, तुम्ही मगाशी म्हणालात की आपण मूर्तीमधनं वगैरे आपण बघू शकतो, तर तिथे आपल्याला वस्त्रांची पद्धत समजते पण रंग नाही समजत. तर अजंठा लेण्यांमध्ये जी चित्र आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला ही संधी अगदी संधी मिळते, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर मिळते. अनेक म्हणजे जातककथा अजंठामध्ये ज्या आहेत भगवान बुद्धांच्या पूर्वजीवनावर, त्या कथांचा संदर्भ असल्यामुळे समाजातल्या अनेक स्तरवारी असलेल्या लोकांमध्ये, राजापासून रंकापर्यंत सगळ्यांचे पोशाख आपल्याला बघायला मिळतात. ते फार महत्त्वाचं आहे अजंठातलं. दुसरं, पोशाखाच्या दृष्टीने आपण बघितलं तर स्त्रियांचे पुरुषांचे असे दोन्ही पोशाख तेवढ्याच प्रमाणामध्ये अत्यंत तपशिलाने अजंठामध्ये दिसतात. आणि चित्रकाम असल्यामुळे जणू काही त्यावेळच्या, आज जशी फोटोग्राफी टेक्नॉलॉजी आहे तशी जी तंत्रज्ञान चित्रकलेचं उपलब्ध होतं त्याचा वापर करून ते आपल्यासाठी रेकॉर्ड्स आहेत. आणि आपण नखशिकांत बघितलं तर पद्म पाणी आहे, वज्रपाणी आहे. वज्रपाणीचा क्राऊन पाहिला, म्हणजे त्याचा मुकुट पाहिलं तर त्याच्यामध्ये अत्यंत बारकाईने केलेलं सोन्याचं काम आहे. त्याच्या मुकुटामध्ये काही शिल्प आहेत जी खूप वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. म्हणजे हे सगळं तत्कालीन समाजाचा आरसाच आहे. जसं तुम्ही आरसा हा शब्द वापरला तसंच तो आहे. आणि अजंठामध्ये काय दिसत नाही, नृत्यांगनांचे पोशाख दिसतात, त्याच्यामध्ये शिवलेले पोशाख दिसायला लागतात. ते अजंठामधलं खरं एक वैशिष्ट्य दिसतं. मोठ्या प्रमाणावर शिवलेले पोशाख दिसू लागतात. किंवा अप्सरांच्या डोक्यावरचे वेगवेगळे फेट्यांच्या पद्धती दिसतात, त्याच्यात बांधणी दिसते, बाटिकसारखं टेक्निक आपल्याला दिसतं. म्हणजे पुलकबंद असा शब्द साहित्यात येतो, जो आपल्याला आपण बांधणी म्हणतो, राजस्थानमधली जी प्रसिद्ध बांधणी आहे त्याचा उल्लेख देतं पुलकबंध. आणि ते पुलकबंध असलेली ती नर्तिकेनी ते वापरलेलं आहे. किंवा जसं लमाणी लोक, असा एक फिरते लोक पुढे पॅनल असलेलं, डेकोरेटिव्ह पॅनल असलेले घालतात आणि बॅक त्यांची उघडी असते, तशा काही फॅशन्स अजंठात दिसतात. त्यानंतर पुरुषांच्या पोशाखामध्ये खूप वैविध्य दिसतं. म्हणजे मौर्य कालाच्याही पुढे आपण आलेलो आहोत. आणि रंगांच्या बाबतीत अजंठामध्ये अजिबातच मर्यादा नाही आहेत. सगळे रंग दिसतात, विणण्याचे प्रकार दिसतात. म्हणजे अनेक ठिकाणी चेक्स असे दिसतात, तर चेक्स विणण्याचा प्रकार आहे. मग ते आपल्याकडच्या कुठल्या भागातल्या क्राफ्टमध्ये दिसतात ते आलेले आहे. आणि तसंच पुढे आपण बघितलं तर उपलब्ध असलेल्या थोड्याफार बदामी ऐहोळ पट्टडकलच्या भागात असलेल्या थोड्याफार कामांमध्ये ते दिसतं. आणि पुढे दक्षिणेतल्या अनेक मंदिराच्या चित्रांमध्ये ते तंजोरच्या चित्रात दिसतात. तर ही एक परंपरा कंटिन्यू झालेली दिसते रंगांच्या बाबतीत. आणि अजंठामध्ये विणकामाच्या तर खूप छान दिसतात. पण साधा, म्हणजे फॅशनचा वापर, जे कापड आडवं आहे ते जर कमरेच्या खाली वापरलं, तेच कापड जर उभं करून जर वर वापरलं तर त्याचा पोत बदलतो आणि त्याच्यात एक वेगळं एक्सप्लोरेशन केलेलं दिसतात, लक्षात येतं. अशा काही वाद्य वाजवणाऱ्या स्त्रियांची चित्र अजंठात येतात. अजंठामध्ये पूर्ण पोशाख सुद्धा येतात, की राजांचे पूर्णच्या पूर्ण शिवलेले पोशाख आहेत. परदेशी लोकांचे पोशाख अजंठामध्ये फार इंटरेस्टिंग येतात. जसे इराणी व्यापाऱ्यांचं म्हणतात, तर त्याच्यामध्ये एक गुडघ्यापर्यंतचा त्यांचा जगा आहे आणि त्याच्यात असं दिसतं की बाहेरची बाई, म्हणजे आतल्या कोटाची बाई पूर्ण आहे आणि बाहेरचा कोट अर्ध्या बाईचा आहे, अशी एक फॅशन दिसते.
त्याच्यानंतर टोप्यांमध्ये फॅशन दिसते. त्यांची टोप्या असे फर आहेत आणि असे कोनाकृती त्यांच्या टोप्या आहे. त्याला बशल्क असा शब्द आहे. अशा कोनाकृतीने त्याला असे इथे फर असल्यासारखं आहे. थंडीच्या प्रदेशाचा संदर्भ असेल. किंवा त्याच्यामध्येच अजंठामध्ये आणखीन वैशिष्ट्यपूर्ण येतात म्हणजे बंजारा, म्हणजे हे जे फिरस्ते लोक आहेत त्यांचे पोशाख खूप चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड केलेले आहेत. आणि जी परंपरा आपल्याला मौर्य शुंग सातवाहन काळात दिसते ती अजंठातही दिसते की फक्त कमरेखालचं वस्त्र गुंडाळलं आहे, वर फारसं काही नाही आहे. किंवा काही वेळेला कंचुकासारखी म्हणजे वरच्या बाजूला बांधलं आहे असं काही दिसतं. आणि कंबरपट्टे मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच काळात भारतात दिसतात, तसे अजंठातही दिसतात. पण रंगांच्या बाबतीत पुलकबंद वगैरे ही फार सुंदर उदाहरणं आहेत अजंठात. किंवा आणखीन एक रंगाच्या बाबतीत दिसतं, आपण जसं ब्लॉक प्रिंट म्हणतो की एकच समजा बदकाचं मोटिफ आहे, तर बदक अनेक वेळा रिपीट केलेलं आहे. ते करताना त्याच्यामध्ये पुलकबंद बरोबरच पुष्पपट्ट असं त्याला म्हणतात की फुलाचं मोटिफ आहे ते रिपीट केलं आहे, पक्षाचं आहे ते रिपीट केलं आहे. तर हे फार अजंठामध्ये इंटरेस्टिंग आहे. आणि आपण आजही राजस्थान, गुजरात भागामध्ये जेव्हा बघतो बांधणी आहे, ब्लॉक प्रिंटिंग आहे, तर ब्लॉक प्रिंटिंगसारखं हे ह्याचं प्राचीनतम उपलब्ध उदाहरण हे अजंठामध्ये असू शकतं. आणि ह्याच्यात रंगांच्या बाबतीतला विचार, रंगात त्याचा विरोध आहे. काही वेळेला समरंग वापरलेले आहेत, म्हणजे लो कॉन्ट्रास्ट, हाय कॉन्ट्रास्ट असं सगळं अजंठामध्ये आपल्याला आपण बघत गेलो की दिसत जातं. आता या दृष्टीने अजंठाला परत एकदा जाणं आलं. बघितलं आहे पण आता परत एकदा जाऊन बघायला पाहिजे. तुम्हाला पण असं वाटतच असेल. नक्कीच. मला आठवतं पण तुम्ही जो का अजंठाचा अभ्यास केला तर त्यात तुम्हाला सगळ्यात आवडलेला पोशाख किंवा तुमच्या मनावर ठसलेला असा कोर्स? मला असं काही ठिकाणी दिसलं की आपल्या पटोला साडी जशी असते तसे काही फॅब्रिक त्याच्यात दिसतात. त्याला विचित्र पटोलक असा शब्द साहित्यात येतो. ते मला फार आवडतं. आणि त्याची कंटिन्युटी म्हणजे जे पटोलामध्ये आता सोळंकी घराणं, साळवी घराणं काम करतं, त्यांचं एक म्युझियम पण आहे. तर त्यांच्याकडे आता ते डॉक्टर वगैरे आहेत वेगळ्या, पण त्यांच्या घरात अजून येऊन ती वस्त्र करण्याची पद्धत आहे. म्हणजे एक माग लावलेला असतो आणि पटोला साडी किंवा करत असतात वस्त्र. ते तशा काही दिसणारे अजंठात दिसतात. त्याला विचित्र पटोलक म्हणतात. ते मला फार इंटरेस्टिंग वाटतं. आणि पटोला साडीमध्ये जसं आहे त्याचं टेक्निक, उभ्या आडव्या धाग्यांचं आधी ते धागे रंगवायला लागतात आणि मग ते एकत्र विणायचे. म्हणजे विणून डाय करणं, रंगवणं वेगळं आणि धागे रंगवून विणणं वेगळं. तर तो जो पटोला साडीचा मुद्दा आहे, म्हणजे सौंदर्य आहे, ते मला अजंठातल्या काही ठिकाणी दिसतं आणि आवडतं. खरं आहे. फारच खूप छान आहे. शिल्पकलेमध्ये कशा आत्ता आपण वस्त्रांचं बघितलं, चित्रांचं बघितलं, अनेक तऱ्हांचं बघितलं, तर तसं शिल्पकलेमध्ये कुठल्या प्रकारच्या फॅशन? खूप प्रकारच्या फॅशन दिसतात. त्या ठिकाणी त्या काळातल्या दिसतात. एक चांगलं उदाहरण म्हणजे ओरिसाच्या मंदिरावर तिथला राजा नरसिंहदेव ह्याचं एक शिल्प आहे. तो देवाचं दर्शन घेतो आहे असं शिल्प आहे. त्याचा जो पोशाख आहे तो अंगरखासारखा आहे, पूर्ण लांब आणि पूर्ण बाहीचा असा. तो मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. किंवा मंदिरांमध्ये शिल्पांमध्ये जे योद्धे येतात त्यांचे कमरपट्टे असतात, त्याला पुढे अनेक मोटिफ असतात, कीर्तिमुखासारखं असतं. तर ते बकल जे असतं पट्ट्याचं, आपण बकल म्हणू आताच्या भाषेत, ती फार इंटरेस्टिंग असतात. किंवा मंदिर शिल्पांमध्ये किंवा चोला वगैरे शिल्पांमध्ये जे नृत्यांगनांना किंवा देवतांना जो अधोवस्त्र असतं त्याच्यावर फार बारीक काम केलेलं दिसतं. आणि तशीच काही वस्त्र आपल्याला त्या भागामध्ये साड्यांच्या रूपामध्ये आज दिसतात. तर ती पण खूप वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला लागतील त्या दृष्टीने. तर शिल्पांमध्ये तर खूप व्हरायटी दिसते. आणि उडण्याचा वगैरे जो भाग आहे, वस्त्र उडणं वाऱ्याने किंवा वस्त्राचा हलकेपणा, जडपणा, हा शिल्पामध्ये
खूप अत्यंत कसबीपणाने केलेला आहे किंवा तलमपणा. या भारतीय शिल्पांमध्ये खजुरावाची शिल्प किंवा अजून महाराष्ट्रातले पण काही ठिकाणची, दक्षिण भारतातली शिल्प, त्याच्यामध्ये वस्त्राचा जो तलमपणा दाखवायचा मुद्दा आहे की वस्त्र आहे आणि ते तलम आहे, हा शिल्पकारांनी फार उत्तम साधला आहे. दगडातून तो तलमपणा दाखवायचा फारच कौशल्याचा मुद्दा आहे. आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे वस्त्राच्या जाडीबद्दल पण बोलता येतं, तलमतेबद्दल बोलता येतं. मग आपण आपल्याकडे त्याला ते काडेपिटीत राहणारी एक साडी म्हणतात लोक, किंवा मलमल सारखी, ढाकाची मलमल सारखी आहे, किंवा अंगठीतनं पास होणारी, हे सगळं असणारच तेव्हा. आणि ते त्या शिल्पांमध्ये स्तंभित झालेलं आहे, म्हणजे तिथे साठवलं गेलेलं आहे, स्थिर झालेलं आहे. खरं. पण मग त्या शिल्पातून जे आपल्याला दिसतं तर त्याचा जनजीवनाशी, तेव्हाच्या जगण्याशी कसा आपण संबंध लावू शकतो? तेव्हाच्या जगण्याशी हा संबंध असणारच. कारण अजंठामीमध्ये जसं म्हटलं की राजा ते रंक दिसतं, तसं मंदिरांनुसार सुद्धा वेगवेगळ्या प्रोफेशनमधले दिसतात किंवा मंदिरांच्या बाहेरच्या बाजूला दैनंदिन जीवनातली काही शिल्प दिसतात. त्याच्यामध्ये असलेल्या पोशाखांवरनं सामान्य माणसाचं जीवनमान आणि त्याचा एक अंदाज करता येतो. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा पोशाख कुठल्या काळासाठी वापरतायत, हा जो एक मुद्दा आहे, कुठल्या ऑकेजनसाठी वापरतायत, कुठल्या स्तरावर वापरतायत, कुठल्या आर्थिक स्तरावर वापरतायत, हे सगळ्याचं प्रतिबिंब तिथे असतं. म्हणजे संन्यासांची वस्त्र ही कायमच चिवर, जी आपण बुद्ध याच्यात वाङ्मयामध्ये असतं की ती दिलेली वापरावीत, विकत घ्यायची नाही आहेत बुद्ध भिक्षूंनी, तर दिलेली वापरायची, त्यांनी ती वापरायची, धुवून वापरायची आहेत. मग ती खराब झाल्यावर त्याचं काय करायचं आहे, मग ती अजून खराब झाल्यावर काय करायचं आहे, पूर्ण ती कशी वापरायची आहे, हे सगळं आहे. तर हे एक समाजाचं प्रतिबिंब त्याच्यात दिसतं. आणि जुन्या काळामध्ये किंवा नंतरच्याही काळामध्ये, म्हणजे विशेषतः अलीकडच्या काळाचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा असं दिसतं की इंग्रजांनी दिलेले कपडे येथे देशी जेव्हा वापरायला लागले तेव्हा एक मिक्स फॅशन आल्या. म्हणजे खाली धोतर आहे, त्याच्या खाली साहेबासारखे बूट आहेत, मग अंगरखा आहे, मग साहेबाचाच कोट आहे आणि कुठली गुजरातमधली एक काळी टोपी आहे, असं काहीतरी एक हायब्रिडिटी सारखा एक मिश्र असा पोशाख नंतरच्या काळात दिसतो. तसा फ्युजन सारखा, मिक्स मॅच सारखा पोशाख. तर तेव्हा अनेक काळामध्ये ते तसंच आलेलं असणार आहे असा मला कयास वाटतो. म्हणजे काळाच्या ओघात कायमच होतं. आणि गरज हा एक मुद्दा आहे आणि फॅशन हा एक मुद्दा आहे, म्हणजे दोन भिन्न गोष्टी आहेत. खरं. पण मग मध्ययुगातील भारतीय हे फॅशनेबल होते का? मध्ययुगात भारतीय खूप फॅशनेबल होते असं दिसतं. अगदी राजस्थानमधल्या लघुचित्रांमध्ये प्रचंड फॅशन दिसतात. इव्हन मुघल चित्रांमध्ये, दरबारी चित्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फॅशन दिसतात. म्हणजे डबल ब्रेस्टेड जे असतं, आपण ज्याला अंगरखा म्हणतो, तो डाव्या बाजूला बांधायचा का उजव्या बाजूला बांधायचा, ह्याच्यापासून संकेत आहेत. म्हणजे मुसलमान बांधण्याची पद्धत आणि हिंदू बांधण्याची पद्धत ह्यात आपल्याला फरक दिसतो. उजव्या बाजूला डाव्या बाजूला बांधायचं इथपासून फरक आहेत. आणि बादशहांच्या काळामध्ये अकबरांनी स्वतः काही गोष्टी डिझाईन केल्या होत्या. म्हणजे त्याच्या काळामध्ये असं 4 एंडेड म्हणतात त्याला, असा एक झगा दिसतो. त्याच्या खालची बाजू, म्हणजे त्याच्या अंगरख्याच्या खालची बाजू अशी दिसते, हेमलाईन ज्याला आपण म्हणतो ती. आणि नंतरच्या काळामध्ये ती 4 ह्याची आली, मग नंतर ती बंद झाली. त्याच्यानंतर कमरबंदांमध्ये प्रचंड संग्रह दिसतो. आणि आपण जर भारतातली काही महत्त्वाची संग्रहालय आहेत, जसं कॅलिको म्युझियम आहे अहमदाबादला, तो ते नक्की बघायला पाहिजे. त्याचं कारण असं की तिथे तुम्हाला 1 तास गायडेड टूर देतात आणि त्याच्यामध्ये मध्ययुगातल्या बहुतेक, उत्तर मध्ययुगातल्या बहुतेक सगळ्या पद्धतीचे जे वस्त्र पोशाख होते, म्हणजे शाश त्याला म्हणतात, म्हणजे कमरबंदांसारखे, त्याचे खूप मोठे नमुने त्यांच्याकडे मुळातले ठेवलेले आहेत. ते बघण्यासारखे आहेत. त्याच्यानंतर लहान मुलांच्या कुंच्यांपासून सगळं आहे. कारण
कुंची ही पूर्वी बघितली तर खूप उंच दिसतात, जुन्या कुंच्या. म्हणजे त्याच्यामध्ये दुपट्याचं पण काम बहुतेक त्या कुंचीचा जो मागचा बाजू असतो ती करायचे. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात आणि म्हणून हे बघत गेलो आपण तर समजत जातं. खरं आहे. मध्ययुगात खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात. आणि दक्षिण भारतात, म्हणजे हा एक वेगळाच मुद्दा असू शकतो, दक्षिण भारतात व्यापाराचा संदर्भ आहे. अनेक राजवटींनी त्याला व्यापाराला आणि वस्त्रोद्योगाला प्रमोट केलेलं आहे. आणि पूर्ण भारतामध्येच दिसतं. आपल्या जैन पोथ्या ज्या आहेत, म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचा काही भाग, ह्याच्यामध्ये जैन पोथ्यांमध्ये जे जैन मुनींची चित्र आहेत त्याच्यावर अनेक पद्धतीचं नक्षीकाम दिसतं. म्हणजे आत्ता मंदिरांमध्ये, जैन मंदिरांमध्ये तुम्ही गेलात तर भक्त जे धोतर नेसून येतात ती प्लेन नसतात, त्याच्यावर डिझाईन्स असतात. ती जी तशी डिझाईन आहेत तशी आपल्याला त्या पोथ्यांमध्ये दिसतात. आणि 30-40च्या वर त्याचे वेगवेगळे पॅटर्न आपल्याला दिसतात. तर हा एक म्हणजे मध्ययुग हा मोठा फॅशनचा एक भाग आपल्याला म्हणायला लागेल. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. म्हणजे त्यातल्या काही स्पष्ट संकल्पना अशा अजून उलगडून सांगतात. मध्ययुगामध्ये मुख्यतः शिवलेल्या वस्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर दिसतो, जो त्याच्या आधीच्या काळामध्ये नेसण्याची वस्त्र जास्त दिसतात. हा एक मध्ययुगाचं वैशिष्ट्य मला दिसतं. त्याच्यानंतर मध्ययुगामध्ये चीनचा इराणशी असलेला संबंध आणि इराणचा आपल्या इथला असलेला संबंध, म्हणजे या पातशाहींशी असलेला दख्खनमधला संबंध आणि राजपूतांशी आणि मुघलांशी असलेला संबंध आणि मुघलांचा राजपूतांशी असलेला संबंध, राजपूतांचा मराठीशाहीशी असलेला संबंध, ह्या सगळ्याचं जर एकत्रित बघितलं तर शिवलेले पोशाख हे खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात. तंग पोशाख दिसतात. त्याच्यानंतर त्याला अशा गाठीच्या काही नवीन एक्सप्लोरेशन करून बघण्याच्या पद्धती आल्या. त्याच्यानंतर राजांसाठी म्हणजे बॉल असतात ना, तसे कपड्यांना बॉल असतात, बॉम्ब म्हणतात त्याला, ते दिसतात. त्याच्यानंतर तलमता दिसते, तलमता दाखवण्याची, चित्रकाराची कौशल्य दाखवण्याची पद्धत दिसते. त्याच्यानंतर उभे पट्टे, आडवे पट्टे ह्याचं वैशिष्ट्य दिसतं. प्लेन रंगांचं महत्त्व दिसतं आणि नेसण्याच्या वस्त्रांच्या पेक्षा जास्त शिवलेली वस्त्र दिसतात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये शरीर जास्तीत जास्त कव्हर करण्याकडे भर दिसतो आणि साड्यांचा वापर हा जितका शिल्पांमध्ये मध्ययुगातला दिसतो त्याच्यामध्ये साडी हे एक मोठं वस्त्र आलेलं दिसतं की जे लांबलचक आहे. म्हणजे मौर्य काळामध्ये कसं की धोतर आहे खाली आणि वर ओढणीसारखं आहे, हे आता एक झालेलं आहे आणि तेच अधोवस्त्र म्हणून आहे आणि ते वरती पण येतं. त्याच्यानंतर ब्लाउजेस, साडीची सुरुवात तेव्हा झाली. हो हो, आपल्याला गांधार प्रदेशामधल्या शिल्पांमध्ये तसं नऊवारी साडीसारखी साडी दिसते. आता त्याचा संबंध काही विद्वान रोमन टोग्याशी लावतात, पण ते असू शकतो. हो 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 हो, तसं नऊवारी साडीसारखं ते असतं. नेसण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि अनेक प्रांतांमध्ये साड्या नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती स्त्रियांच्या पोशाखात डेव्हलप झाल्या. त्याच्याबरोबरनी ब्लाऊज काही ठिकाणी आले, कंचुका आल्या, पुढच्या गाठीच्या आल्या आणि काही पद्धती आल्या ज्या परंपरेने आल्या, काही बाहेरून आल्या. काही लोकांनी, म्हणजे जसं आपल्याकडे एक पाथरवट जमात आहे, त्यांनी ते चोळ्या वापरत नाहीत किंवा बंगालमध्ये चोळी वापरायची पद्धत नव्हती, अगदी आत्तापर्यंत नव्हती, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत नव्हती. स्वातंत्र्यानंतर जेव्हा युरोपमधले लोक तिथे आले आणि मडमांचे जे अंगरखे असतात, म्हणजे ब्लाउजेस असतात, ते अडॉप्ट करून त्याचं कोलॅब, म्हणजे त्याचं एक संकरित किंवा त्याचं एक मिश्र स्वरूप आपल्याला दिसतं. आणि म्हणून बंगालमध्ये वेगळे ब्लाऊज दिसतात, विशेषतः ते पफ स्लीवचे जे आहेत, फुग्याच्या त्याचे वगैरे, वेगवेगळे गळ्यांचे, ते सगळे युरोपातल्या फॅशन नंतर दिसतात, पण तिथे आधी वापरायचे नाहीत. या पाथरवटांमध्ये वापरत नाहीत. म्हणजे ते म्हणतात की सीतेनी चोळीसाठी हट्ट केला आणि त्यामुळे श्रीरामांना जायला लागलं आणि पुढचं सगळं घडलं, म्हणून ती आपण त्याग केलेलीच बरी, अशा काही समाज भावना ह्याच्यामध्ये आहेत. त्या पण समजून घ्यायला याच्यामध्ये मजा येते नक्कीच, मध्ययुगातल्या सगळ्या ह्याच्यात किंवा नंतरच्या इतिहासातल्या घटनेचा असाही काही परिणाम होऊ शकतो हे नवीन. खरं आहे.
मग आता आपण थोडंसं पुढे जाऊया, की आपण मध्ययुग पाहिलं आणि आता आपण पुढे आलो. जेव्हा युरोपातले डच, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश अजून कोण कोण हो, भारतामध्ये यायला लागलं. मग ते आल्यानंतर कोणत्या प्रकारचं फ्युजन झालं? बरोबर आहे. आता आपण म्हटलं तसं हा एक फ्युजन, की स्त्रियांना ब्लाउजेसची खूप व्हेरिएशन्स आली आणि याचे छान डेपिक्शन हे धुरंधरांसारख्या चित्रकारांच्या नंतरच्या काळातल्या चित्रात दिसतं, किंवा फोटोग्राफी जेव्हा डेव्हलप झाली तेव्हा फोटोग्राफमधनं दिसतं, किंवा म्हणजे फॅमिली फोटोग्राफमध्ये लग्नाचे वगैरे जे असतात फोटो त्याच्यात दिसतं जुन्या काळातल्या, किंवा राजे रजवाड्यांच्या रॉयल फॅमिलीच्या फोटोमध्ये दिसतं, किंवा राण्यांनी स्वतःच्या फॅशन बदलायला सुरुवात केली तिथे दिसतं. आणि एक युरोपातल्या सौंदर्याचा मिश्र भाग येतो. जसे अनेक राजे रजवाड्यांनी बूट युरोपातल्या लोकांसारखे वापरायला सुरुवात केली, किंवा गाड्यांच्या फॅशनबद्दल, की त्या उघड्या गाड्या, मग त्याच्यावर घालायचा एक डस्टर कोटसारखा युरोपातला एक कोट असतो तो वापरायचा. मग आपल्या इथली लोक शिकायला लागली. तर म्हणजे जसं पगडीचं एक महाराष्ट्रातलं उदाहरण आहे, की पूर्वी पगडी चक्री पगडी होती, अशी लांब पगडी होती महाराष्ट्रात. त्याचा आकार गोपाळकृष्ण गोखले किंवा ही जी पहिली शिकलेली रामकृष्ण भांडारकर वगैरे ही पहिली मुंबई विद्यापीठात शिकलेल्या मंडळींनी तो कमी केला आणि ती अरुंद पगडी केली, की ती जायला यायला सोयीची राहील. असे काही बदल दिसतात. आणि या सगळ्यांनी युरोपातला पोशाख स्वीकारला, पण त्याबरोबर इथला पोशाखाचा त्याग न करता ती परंपरा कशी ठेवता येईल अशी, म्हणजे पगडी, पुणेरी पगडी ज्याला म्हणतात, किंवा LLP पगडी म्हणायचे तेव्हा, ती दिसते आपल्याला LLP पगडी, कारण हे शिकलेली लोक ते वापरायचे. तर हे काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपल्याला दिसतात की ज्या स्वीकारल्यात ह्या लोकांकडनं आपण. आणि त्या स्वीकारताना किंवा आता पारशांची बंडी जी आहे ती चित्रांमध्ये काही दिसते, ती आपण अंतर्वस्त्र म्हणून स्वीकारली, किंवा सगळी अंतर्वस्त्र ही युरोपातनं आलेली आपण आता आजच्या आधुनिक समाजाने स्वीकारलेली आहेत गेले 100 वर्ष तरी. तर हे सगळं असं काळानुरूप आणि गरजानुरूप जाण्याचा मुद्दा आहे सगळा. खरं खरं बरोबर आहे अगदी. पण मी असं ऐकलं की याबद्दल तुम्ही काहीतरी प्रकल्प करता आहात, तर त्या प्रकल्पाबद्दल समजून. याबद्दल जो प्रकल्प माझा 2 प्रकारचा आहे. एक तर सांस्कृतिक मंत्रालयाच्या एका फेलोशिपसाठी मी बॉम्बे प्रोव्हियन्स ज्याला आपण म्हणायचो इंग्रजांच्या काळात, म्हणजे महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग आणि कर्नाटकचा काही भाग, असा एक कर्नाटक म्हणजे असा एक पट्टा आहे, तो एक सांस्कृतिक पट्टा आहे. आणि त्याच्यात दिसणारा पोशाख ह्याचा मी मराठी साहित्यातनं दिसणारे त्याचे संदर्भ, फोटोग्राफमधनं दिसणारे, मगाशी म्हटल्याप्रमाणे चित्रातनं दिसणारे संदर्भ, ह्या सगळ्यांना एकत्र जोडून त्या काळातल्या पोशाखाचं काय वैशिष्ट्य होतं हा पाहण्याचा प्रयत्न त्या प्रकल्पातनं केला आहे. दुसरा एक प्रकल्प पोशाखावर मराठी सिनेमाच्या कॉस्ट्युमसाठी, फिल्म आर्काईव्हसाठी मी तो मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड ब्रॉडकास्टिंग यांच्यासाठी केला होता. आणि त्याच्यामध्ये मराठी सिनेमामध्ये प्रभातपासूनच्या अगदी सुरू झालेल्या सिनेमात नाटकातलेच पोशाख ते वापरायचे, कारण वेगळा पोशाख करणारा मनुष्य नसायचाच. तर नाटकातलेच पोशाख ते नाट्यसंसारमधनं, म्हणजे नाट्य ते काय असतात त्याच्यातनं भाड्याने आणायचे ना वापरायचे, सिनेमात परत नेऊन द्यायचे. नंतर पोशाख करणारे लोक झाले आणि मग खूप कालांतराने सिनेमामध्ये पोशाख करणाऱ्या माणसाचं नाव यायला लागलं. तर हे मला सगळं त्या प्रकल्पामध्ये मांडता आलं की पहिलं नाव कोणाचं आलं, कसं आलं असू शकेल. त्यानंतर काही टेलर किंवा डिझायनर म्हणू आता आज आपण त्यांना, असे कोल्हापूरवरनं मागितले होते, कारण ऐतिहासिक सिनेमांसाठी विशिष्ट प्रकारचे कपडे शिवायला लागतात. तर प्रभातमध्ये तसं करण्यासाठी कोल्हापूरवरनं माणसं मुद्दाम मागवली गेली होती. आणि मग पुढच्या काळामध्ये 22 जूनमध्ये काही पोशाखाचे गोष्टी दिसतात, तिथे बटणं वापरली आहेत. तर दुर्गा भागवतांसारख्या विद्वानबाईंनी म्हटलंय की बटणांच्या ऐवजी त्या गुंड्या वापरायला पाहिजे होत्या. अशा खूप गोष्टी मध्ययुगामध्ये किंवा आधुनिक काळात फार मजेशीर दिसतात आणि त्या सिनेमांमध्ये रिफ्लेक्ट झालेले आहेत. किंवा सिनेमामधल्या पोशाखाचं स्फूर्ती कुठून आली असं मी बघतो तर रवी वर्माच्या चित्रामधनं खूप घेतलेलं दिसतं, किंवा इतर चित्रकारांच्या, बाबूराव पेंढारांच्या चित्रातनं घेतलेली दिसतात. तर कारण ती दृश्य त्या चित्रकारांनी व्हिज्युअलाइज केलेली असतात, ती सिनेमामध्ये सुरुवातीच्या काळात वापरलेली दिसतात. तर असं काही अलीकडचं काम माझं चालू आहे. हा खरंच खूप इंटरेस्टिंग विषय आहे.
आणि नंतरच्या काळात म्हणायचं झालं तर सिनेमांमधनं फॅशन आपल्याकडे यायला बरोबर आहे. नंतरच्या काळात हिंदी सिनेमांनी सिनेमातली फॅशन म्हणजे अगदी छान उदाहरण म्हणजे पंजाबमधल्या पंजाबी ड्रेस जे तिथली शेतकरी बाई करायची ती जवळजवळ सगळ्या भारतानी, तुम्ही सुद्धा आज पंजाबी ड्रेसमध्ये आहात, ती ज्याला आपल्या प्राचीन भारतात सुत्थन म्हणून शिल्पांमध्ये जे आलेलं आहे, स्वस्थानं म्हणजे जे अंगावर स्वतःच्या स्थानावर बसतं ते स्वस्थानं, अच्छा ते सुत्थन, पंजाबी भाषेत त्याला सुत्थन म्हणतात. आणि तशा प्रकारचे पंजाबी ड्रेस हा पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातली साडी नऊवारी जाऊन पाचवारी येणं हा वगैरे मुद्दा जसे आहेत तसे ते जाऊन पंजाबी ड्रेस स्वीकारणं, कारण नोकरी करायला लागल्यानंतर ज्या सोयीच्या गोष्टी असतात ती माणूस अडॉप्ट करतो आणि पारंपरिक सणावाराच्या दिवशी आपले पारंपरिक पोशाख वापरतात लोक. हे अगदी जगराहाटी आहे आणि जीवनाची फॅशनच आहे ती म्हणजे. आणि आता तुम्ही म्हणता तसं म्हणजे मिश्र अशा प्रकारचं कोलॅबरेटिव्ह असं खूप मोठ्या प्रमाणावर आलंय आणि अनेक नवीन ब्रँड्स आहेत ते प्रमोट करतात भारतीय संस्कृती, भारतीय कारागिरी, क्राफ्ट, आणि हे सगळं असं मिश्र आहे. डेनिम हे नवीन आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे, जे आपल्या वेदरला कितपत सूट आहे माहिती नाही, पण सोयीस्कर आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हे बदल असणारच आहेत आणि तसेच बदल ऐतिहासिक काळात वेगवेगळ्या काळात झाले आहेत. त्यामुळे आपल्याला पण काही गोष्टी धोतरासारखं की आजही तुम्ही मंडईत गेलात तर अनेक मंडईतले व्यापारी हे धोतर दिसतात नेसलेले. तर ही परंपरा पण चालू आहे, आधुनिकता पण स्वीकारली आहे, नवीन गोष्टी पण स्वीकारलेल्या आहेत आणि त्याच्यातनंच खरी तर फॅशनची मजा आहे, तीच फॅशनची मजा आहे. आणि आता तर नवीन डिझाईन संकल्पना ज्या आहेत फॅशन डिझाईनच्या, त्या तर ह्या सगळ्याच्याही उपयुक्ततेच्या पुढे जाऊन एक एक्सप्रेशनचं माध्यम म्हणून त्या येतात आता जे आमचे विद्यार्थी करतात ते. खरं हा एक गरजेपासनं अभिव्यक्तीपर्यंतचा आलेला प्रवास आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण हा प्रवास फार सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तर पुरा फॅशन हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक विषय आहे, पण त्याचा भारतीय ज्ञानसंकल्पनेशी कसा संबंध जोडता येतो? भारतीय ज्ञानसंकल्पनेशी त्याचा संबंध खूप विस्ताराने जोडता येतो. त्याचं कारण शिवणकामाचं तंत्रज्ञान, त्याच्यातल्या फिनिशिंगचे तंत्र, म्हणजे कापड कातण्याची पद्धत किंवा कापसापासून धागा करणं, धाग्यापासून वस्त्र विणण्याची पद्धत, त्याच्यातल्या अनेक तंत्रज्ञान, रंग लावण्याची पद्धत आहे. मगाशी जसं म्हटलं की रंग आधी धाग्याला लावून मग, आता हे रंग फक्त वनस्पतीजन्य असतात, खनिजजन्य असतात असं होऊ नये, काही प्राणीजन्य असतात, काही किडे विशिष्ट प्रकारचे बाहेरनं मागवून त्यांच्यापासून काही डाय करायला लागतात. तर हे सगळं तंत्रज्ञानाचाच भाग आहे. किंवा मगाशी आपण खड्यांचं म्हणत होतो, मण्यांचं म्हणत होतो, हा सगळा, किंवा मगाशी मी ज्या पेटीचा उल्लेख केला सुई ठेवायच्या त्याचा, तर असे अनेक तंत्रज्ञान हे भारतात तर विकसित झालेलं होतं. फक्त आपण त्याला साधनं किंवा भारतीय नॉलेज सिस्टीम, इंडियन नॉलेज सिस्टीम ह्या दृष्टीने बघायला लागलो तर आपल्याला प्रचंड साठा आपल्याकडे होता असं दिसतं. अजिबातच नाही, खरं आहे. पण हे सगळं करताना आपला हस्तकला उद्योग हा प्रचंड विस्तारलेला आहे, पण त्याच्या आजच्या काळातल्या वापराकडे तुम्ही कसं बघाल? आजच्या काळाच्या वापराकडे अनेक काळांमध्ये हे प्रमोट केलं गेलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये मोदी सरकार हे प्रमोट करत आहे. आधीच्या काळामध्ये पुपुल जयकरांसारख्या लोकांनी किंवा के जी सुब्रमण्यमसारख्या लोकांनी त्याला एक महत्त्व आणून दिलं. जशी परदेशांमध्ये आर्ट अँड क्राफ्ट मुवमेंट झाली की क्राफ्ट आणि आर्ट अँड डिझाईन हे एकत्र कुठेतरी यायला पाहिजे असा विचार झाला. जेव्हा औद्योगिकरण आलं तेव्हा उद्योगांनी मॅन्युफॅक्चर होतं म्हणजे, पण त्याच्यात कलात्मकता येत नाही. तर ती क्राफ्ट जतन करण्यासाठी अनेक स्तरांवर हे आता प्रयत्न चाललेले आहेत आणि आता त्याला आणखीन चांगल्या म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याला एक सपोर्ट मिळतो आहे. आणि हे जपायला का पाहिजे तर तेच पुरा फॅशन उपलब्ध आजच्या काळात आहे म्हणून ते. आणि त्याच्यातली तंत्रज्ञान काय होतं आहे आता, तो जो कारागीर वर्ग आहे त्याला असं लक्षात येतं की माझा मुलगा शिकला तर तो एक
एका लेवलला नीट जीवन जगतोय आणि मला फार स्ट्रगल आहे, मला कष्ट आहेत, ते त्याला पडू नये अशी त्याची इच्छा असते, मुलाची पण नसते. त्यामुळे ही क्राफ्ट काही ह्या नाश होत चाललेले आहेत. तर त्या दृष्टीने ह्या राहण्यासाठीचं अनेक प्रकारे सरकार करतंय, काही अनेक खाजगी संस्था करतायत आणि हे काम चालू आहे. पण याला मर्यादा आहेत असं दिसतंय, कारण हे प्रॅक्टिकल म्हणजे कारागिरांचे हे प्रॅक्टिकल प्रश्न आहेत. खरं आहे. हे सगळं करताना हे संशोधन आणि हे सगळं पुढे कसं जाईल, तर म्हणजे हे कशी येतील याची दिशा? माझ्या संशोधनाची दिशा मला असं वाटतं की हे सगळं आत्तापर्यंतचं पाहिलं गेलं हे मोठ्या प्रमाणावर विदेशी विद्वानांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं. तर एक असं असू शकेल की भारतीय दृष्टिकोनातून हे पुन्हा एकदा पाहणं आणि अनेक पातळ्यांवर पाहणं, क्लासिफिकेशनसुद्धा, स्त्रियांचे पोशाख, पुरुषांचे पोशाख आणि असं ठोबळ असतं, त्याच्यापासून अनेक बारीक 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 गोष्टींमध्ये आपल्याला पाहत जाणं हे गरजेचं आहे. आणि पुढच्या संशोधनाची दिशा ही अशाच पद्धतीची काहीतरी जाईल अशी अपेक्षा आहे. खरे खूप काही आपण जाणून घेतलं, पण तरी मला तुम्हाला खूप विचारायचं बाकी आहे. खूप प्रश्न डोक्यामध्ये आहे. आपण परत एकदा नक्की 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 नक्की. आणि मला वाटतं श्रोते हो तुम्हालाही असंच वाटत असणार. पण तरी सुद्धा आज आपल्याला नितीन सरांनी खूप काही जे ज्ञान दिलेलं आहे, मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते, आपल्यातर्फे आणि प्रसादतर्फेही. मीही तुमचा आभारी आहे, विशेषतः उमाताई आणि प्रसाद प्रकाशन आणि त्यांचं ज्ञानपीठ या संधी दिलीत मला आपल्याशी बोलायची. आणि तुमच्या पेशन्सबद्दल पण धन्यवाद. ऐकून घेतलं एवढा वेळ. खरं फॅशन हा विषय असा की त्याच्यावर किती वेळ बोला आपल्याला कधी